बघा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आपल्याला. फॉलोइंग इज द ट्रायल बॅलन्स ऑफ प्रेस्टिज बँक लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2016. 31 मार्च 2016 चा प्रॉब्लेम आहे. सर्वांनी वरती तारीख टाका बॅलन्स शीटच्या. इन द बुक्स ऑफ प्रेस्टिज बँक लिमिटेड आणि बॅलन्स शीटला आणि प्रॉफिट अँड लॉसला तारीख टाका. त्यानंतर ट्रायल बॅलन्स जो दिलेला आहे आपल्याला 3 कॉलमचा आहे. 3 कॉलमचा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. त्यामुळे डेबिट आणि क्रेडिटचे आयटम एकत्र आलेले आहेत. जसे आयटम आहेत त्यानुसार आपण आधी मार्किंग करून घेऊ. फर्स्ट आयटम आहे प्रिमायसेस लेस डिप्रिसिएशन. प्रिमायसेस आपण फिक्स असेटला दाखवतो 10 नंबरला. 10 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर सेकंड आयटम आहे मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. आपण हा 7 नंबरला दाखवतो. 7 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर फर्निचर लेस डेप्रिसिएशन. फर्निचर फिक्स असेट असल्याने 10 नंबरला आपण दाखवतो. 10 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑन बँक ॲसेट्स. डेप्रिसिएशन आपण ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला म्हणजे 16 नंबरला दाखवतो. 16 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर नॉन बँकिंग ॲसेट्स ॲक्वायर इन सेटलमेंट ऑफ क्लेम. बँकेच्या नाहीये परंतु क्लेमच्या सेटलमेंटसाठी आपण ॲक्वायर केलेले जे ॲसेट्स आहेत त्या अदर ॲसेट्स मध्ये दाखवतो 11 नंबरला. 11 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर कॅश इन हँड. कॅश इन हँड आपण 6 नंबरच्या शेड्यूलला दाखवतो. 6 नंबरची मार्किंग करा. कॅश इन हँडला 6 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर कॅश ॲट बँक. जर पर्टिक्युलर सांगितलं असतं की कॅश विथ RBI किंवा कॅश ॲट RBI तर आपण 6 नंबरला दाखवलं असतं. इथं बँकेचं नावाचा उल्लेख नाहीये म्हणून आपण 7 नंबरला दाखवणार आहोत. 7 नंबरची मार्किंग करा. कॅश ॲट बँकला 7 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट आपण 8 नंबरच्या शेड्यूलला दाखवणार आहोत. कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये. 8 नंबरच्या शेड्यूलला इन्व्हेस्टमेंट 8 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर लोन, कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट यावर नेहमीची RDची ऍडजस्टमेंट असते. त्यामुळे त्यासमोर 9A लिहा. ऍडजस्टमेंटसाठी A लिहा. 9A ची मार्किंग करा. त्यानंतर इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स अँड बॉरोइंग्स. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स अँड बॉरोइंग्स डेबिट साइडला आलेले इंटरेस्ट आहे. 15 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर ऑडिट फीज कॉमन खर्च आहे. 16 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर सॅलरीज अँड अलाउन्सेस टू स्टाफ कॉमन खर्च आहे. 16 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर डायरेक्टर फीज हा देखील कॉमन खर्च आहे. 16 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर पोस्टेज अँड टेलिग्रामवर ऍडजस्टमेंट आहे स्टॉकची. त्यामुळे ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला दाखवणार आहोत आपण पण ऍडजस्टमेंटसाठी A पण लिहा. 16A. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरीवर पण ऍडजस्टमेंट आहे. 16A लिहा. अदर एक्सपेंडिचर हा देखील आपण ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला दाखवणार आहोत. 16 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर इंटरेस्ट अँड डिस्काउंट क्रेडिट साइडला आलेला आयटम आहे. यावर रिबेटची ऍडजस्टमेंट असते. त्यामुळे इंटरेस्ट क्रेडिटला आला असेल तर ते इंटरेस्ट अर्न नसतं म्हणून 13A लिहा. 13A ऍडजस्टमेंट साठी लिहितोय आपण. त्यानंतर कॅपिटल आहे ऑथराइज आणि इशूड अँड सबस्क्राईब. जे ऑथराइज आहे त्याची अमाऊंट नाही दिलेली कारण ऑथराइज कॅपिटल आपण कॅल्क्युलेशनला घेत नाही. त्यामुळे ट्रायल बॅलन्स मध्ये देखील त्याची अमाऊंट नाहीये परंतु 1 नंबरच्या शेड्यूलला आपल्याला ऑथराइज कॅपिटल दाखवावं लागेल. त्यामुळे 1 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर इशूड अँड सबस्क्राईब कॅपिटल हे देखील 1 नंबरलाच दाखवायचं आहे. 1 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर स्टॅट्युटरी रिझर्व्हवर सेल्फ ऍडजस्टमेंट असते. त्यासाठी 2A ची मार्किंग करा. A ऍडजस्टमेंट साठी. त्यानंतर डिपॉझिट्स 3 नंबरच्या शेड्यूलला दाखवणार आहोत. 3 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर प्रॉव्हिडंट फंड 5 नंबरच्या शेड्यूलला दाखवणार आहोत. 5 नंबरची मार्किंग करा कारण
हा बँकेचा स्वतःचा फंड नाहीये. त्यानंतर बॉरोइंग्स फ्रॉम गुडविल बँक लिमिटेड, बॉरोइंग शब्दाने सुरू होणारे सर्व आयटम आपण दाखवतो 4 नंबरच्या शेड्यूलला, त्यामुळे 4 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर अनक्लेम डिव्हिडंड, अनक्लेम म्हणजेच अनपेड डिव्हिडंड, हा आपण अदर लायबिलिटीजला दाखवतो, 5 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर कमिशन अँड एक्सचेंज, कमिशन अँड एक्सचेंज इन्कम आहे आपला, पण इंटरेस्ट सोडून इन्कम आहे, त्यामुळे 14 नंबरची मार्किंग करा. 1,50,000 रुपये अमाऊंट आहे त्याची. त्यानंतर प्रॉफिट ऑन सेल ऑफ नॉन बँकिंग ऍसेट, हा देखील आपला इन्कम आहे, पण प्रॉफिट सोडून इन्कम, सॉरी इंटरेस्ट सोडून इन्कम आहे, म्हणून हा आपण दाखवणार आहोत अदर इन्कमला. 14 नंबरची मार्किंग करा. कमिशन अँड एक्सचेंज 14 नंबर, प्रॉफिट ऑन सेल ऑफ नॉन बँकिंग ऍसेट देखील 14 नंबर. आणि लास्ट आयटम प्रॉफिट अँड लॉसचा मागच्या वर्षीचा बॅलन्स दिलेला आहे, तो आपण घेणार प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला, म्हणून SP ची मार्किंग करा. त्यानंतर ऍडजस्टमेंट्स दिलेले आहेत आपल्याला. RDD आपण लोन कॅश क्रेडिट मधून वजा करणार आहोत. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला प्रोव्हिजन शब्दाच्या समोर दाखवणार आहोत, पण दाखवताना 40,000 प्लस टॅक्सचे 42,000 अशा दोन्ही ऍडजस्टमेंटचे अमाऊंट एकत्र करून दाखवणार आहोत. आणि टॅक्सची सेकंड इफेक्ट जो आहे तो आपण 5 नंबरला अदर लायबिलिटीजला दाखवणार आहोत. बिल्स फॉर कलेक्शन बॅलन्स शीटला सगळ्यात शेवटी जो बिल्स फॉर कलेक्शन नावाचा आयटम आहे तिथे दाखवणार आहोत. ऍक्सेप्टन्स, एंडोर्समेंट अँड अदर ऑब्लिगेशन कंटिंजंट लायबिलिटी असल्याने एकच इफेक्ट जाईल त्याचा 12 नंबरच्या शेड्यूलला. त्यानंतर 6,000 रुपये रिबेट आहे, रिबेट आपण इंटरेस्ट अँड डिस्काउंट मधून लेस करणार आहोत आणि सेकंड इफेक्ट 5 नंबरला देणार आहोत. त्यानंतर पोस्टेज स्टॅम्प आणि स्टेशनरी वॉज इन हँड आहे, शिल्लक आहे, म्हणून पोस्टेज मधून 640 रुपये लेस करणार आहोत स्टॉकचे आणि स्टेशनरी मधून 2,800 लेस करून सेकंड इफेक्ट त्याचा आपण 11 नंबरच्या शेड्यूलला देणार आहोत अदर ऍसेटला. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करू शेड्यूल वाईज. फर्स्ट तुमचं जे शेड्यूल आहे ते आहे कॅपिटलचं. कॅपिटलच्या शेड्यूलला आपण 2 कॅपिटल दाखवणार आहोत. एक आहे ऑथराइज कॅपिटल आणि दुसरं आहे इशूड अँड सबस्क्राईब कॅपिटल. ऑथराइज कॅपिटल तुम्हाला दिलेलं आहे 30,000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच, 30,000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच. आणि इशूड अँड सबस्क्राईब कॅपिटल आहे 24,000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच. पण ऑथराइज कॅपिटल ची जी अमाऊंट आहे ती आपण कॅल्क्युलेशनला घेणार नाही, त्यामुळे त्याला आपण अंडरलाईन करणार आहोत. 30 लाख त्याला अंडरलाईन करा, कारण की ही अमाऊंट आपण कॅल्क्युलेशनला घेणार नाही. त्यानंतर इशूड अँड सबस्क्राईब कॅपिटलची जी अमाऊंट आहे 24 लाख रुपये ती आपण कॅल्क्युलेशनला घेणार आहोत, म्हणून तुमच्या शेड्यूलची टोटल येईल 24 लाख. फर्स्ट नंबरचं शेड्यूल आहे कॅपिटलचं, त्याला आपण अगोदर दाखवलं ऑथराइज कॅपिटल 30,000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच, अमाऊंट मध्ये 30 लॅक्स, त्याला अंडरलाईन करा कारण कॅल्क्युलेशनला आपण ते घेत नाही. आणि त्यानंतर इशूड अँड सबस्क्राईब कॅपिटल ट्रायल बॅलन्स मध्ये दिल्याप्रमाणे लिहिलं तरी चालेल. 24,000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच, अमाऊंट मध्ये 24 लॅक्स आणि टोटल पण 24 लॅक्स. त्यानंतर नेक्स्ट सेकंड नंबरचं शेड्यूल आहे रिझर्व्ह अँड सरप्लसचं. रिझर्व्ह अँड सरप्लसच्या शेड्यूलला आपण सर्व प्रकारचे रिझर्व्ह दाखवतो आणि सर्व प्रकारचे फंड्स दाखवतो, फक्त प्रॉव्हिडंट फंड आणि पेन्शन फंड सोडून. बँकेचे जे स्वतःचे रिझर्व्ह असतात, ओन रिझर्व्ह, ते सर्व रिझर्व्ह अँड सरप्लसच्या शेड्यूलला येतात. तर ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला एकच आयटम आहे स्टॅट्युटरी रिझर्व्हचा, तो आपण रेकॉर्ड करतोय. स्टॅट्युटरी रिझर्व्ह 4,80,000 रुपये. इनरला घ्या, कारण की त्यामध्ये आपल्याला नंतर जो आपण कॅल्क्युलेट करणार आहोत करंट इयरच्या प्रॉफिटवर, तो ऍड करायचा आहे, त्यामुळे इनरला घ्या 4,80,000. हे शेड्यूल आपण लगेच क्लोज नाही करणार आहोत, नेक्स्ट शेड्यूल कडे जा. नेक्स्ट शेड्यूल आहे डिपॉझिटचं. डिपॉझिटला सिंगल आयटम आहे डिपॉझिट्स, अमाऊंटच्या कॉलम मध्ये 50 लाख, 50 लॅक्स, टॅली टोटल 50 लॅक्स. 2 नंबरचं शेड्यूल आपण क्लोज नाही केलं, कारण की त्याला स्टॅट्युटरी रिझर्व्ह आणि नेट प्रॉफिट अजून रेकॉर्ड करायचं आहे. 3 नंबरच्या शेड्यूल कडे या, डिपॉझिट्स कडे. डिपॉझिटला एक आयटम रेकॉर्ड करा आणि टोटल पण 50 लाख दाखवा. त्यानंतर 4 नंबरचं शेड्यूल आहे बॉरोइंगचं.
बॉरिंगच्या शेड्यूलला पण सिंगल आयटम आहे, बॉरिंग्स फ्रॉम गुडविल बँक. बॉरिंग्स फ्रॉम गुडविल बँक अमाऊंट मध्ये 10,20,000. टोटल तेवढीच येईल 10,20,000. त्यानंतर 5 नंबरच्या शेड्यूलकडे या. 5 नंबरच्या शेड्यूलला आपण ट्रायल बॅलन्स मधील 2 आयटम घेणार आहोत. एक अनक्लेम डिव्हिडंड आहे 16,000 रुपये आणि दुसरा प्रॉव्हिडंट फंड आहे 5,40,000. ट्रायल बॅलन्स मधून आपण 2 आयटम लिहिले. ऍडजस्टमेंट मधून आपण 2 आयटम लिहिणार आहोत, पण अजून ऍडजस्टमेंटचा इफेक्ट आपण दिलेला नाहीये, त्यामुळे 5 नंबरच्या शेड्यूलची पण टोटल नका करू. अनक्लेम डिव्हिडंड आणि प्रॉव्हिडंट फंड या दोन्हींच्या आधी पोस्टिंग करून घ्या. त्यानंतर 6 नंबरच्या शेड्यूलकडे या. 6 नंबरच्या शेड्यूलला आपण दाखवणार आहोत कॅश इन हँड 12 लाख. सिंगल आयटम आहे, त्यामुळे लगेच टोटल करा 12 लाख. कॅश इन हँड 12 लाख. त्यानंतर 7 नंबरचं शेड्यूल आहे बॅलन्स विथ अदर बँक मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. त्याला 2 आयटम आपण पोस्टिंग करतोय. फर्स्ट आहे मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस 8,60,000 आणि सेकंड आहे कॅश ॲट बँक 10 लाख. टोटल करून घ्या कारण ऍडजस्टमेंट नाही यावर. 18,60,000. 18,60,000. त्यानंतर इन्व्हेस्टमेंटचं शेड्यूल आहे 8 नंबरचं. त्याला सिंगल आयटम आपण पोस्टिंग करतोय इन्व्हेस्टमेंट. अमाऊंटच्या कॉलम मध्ये 14 lakhs 14 लाख. सिंगल आयटम असल्यामुळे आणि ऍडजस्टमेंट नसल्यामुळे लगेच टोटल करून घ्या 14 लाख. 8 नंबरच्या शेड्यूलला आपण इन्व्हेस्टमेंट दाखवली 14 लाख. त्यानंतर 9 नंबरचं शेड्यूल आहे ऍडव्हान्सेसचं. ऍडव्हान्सेसच्या शेड्यूलला लोन, कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट नावाचा आयटम आपण दाखवला 50,60,000. पर्टिक्युलर मध्ये घेतले कारण त्यातून आपल्याला आरडीडी मायनस करायचे आहे. लेस आरडीडी 40,000 40,000 रुपये जी तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली आहे. वजाबाकी करून आउटरला आले 50,20,000. आरडीडीचा सेकंड इफेक्ट आपण देणार आहोत प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला प्रोव्हिजन शब्दाच्या समोर, पण तिथे इफेक्ट देताना आपण आरडीडी आणि टॅक्स अशा 2 ऍडजस्टमेंटच्या अमाऊंट एकत्र करून इफेक्ट देणार आहोत. मग स्टेटमेंटकडे या. स्टेटमेंटला प्रोव्हिजन शब्दाच्या समोर दोन्हींची बेरीज आरडीडी 40,000 रुपये आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सची जी ऍडजस्टमेंट आहे ती आहे 42,000 रुपये. दोन्हींची बेरीज आली 82,000. आरडीडीचा दोन्ही इफेक्ट झाले. टॅक्सचा सिंगल इफेक्ट आपण इथे दिलेला आहे. स्टेटमेंटला आरडीडी प्लस टॅक्सची अमाऊंट दाखवा. त्यानंतर या शेड्यूलला दुसरा कोणताही आयटम नाहीये, त्यामुळे टोटल करून घ्या. टोटल आली 50,20,000. त्यानंतर 10 नंबरच्या शेड्यूलला 2 ऍसेट्स दाखवायचे आहेत आपल्याला. प्रेमायसेस लेस डेप्रिसिएशन 7,40,000 आणि फर्निचर लेस डेप्रिसिएशन 1,20,000. दोन्हींची टोटल 8,60,000. प्रिमायसेस लेस डेप्रिसिएशन आणि फर्निचर लेस डेप्रिसिएशन 7,40,000 आणि 1,20,000. टोटल 8,60,000. त्यानंतर 11 नंबरचं शेड्यूल आहे अदर ऍसेटचं. त्यामध्ये आपण ट्रायल बॅलन्स मधील नॉन बँकिंग ऍसेट्स एक्वायर इन सेटलमेंट ऑफ क्लेम त्याचा एक इफेक्ट देतोय. ट्रायल बॅलन्स मधला नॉन बँकिंग ऍसेट्स एक्वायर इन सेटलमेंट ऑफ क्लेम असं लिहिलं तरी चालेल किंवा नॉन बँकिंग ऍसेट्स एवढं लिहिलं तरी चालेल. अमाऊंट मध्ये 80,000. त्यानंतर ज्या आपल्या ऍडजस्टमेंट आहे लास्टची पोस्टेज स्टॅम्प ऑफ रुपीज 640 अँड स्टेशनरी ऑफ रुपीज
2800 was in hand on 31st March 2016. आपल्या हातात शिल्लक आहे म्हणजे स्टॉक आहे, त्याचा देखील सेकंड इफेक्ट आपण 11 नंबरच्या शेड्यूलला देतो. म्हणून 11 नंबरच्या शेड्यूलला आपण स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प 640 आणि स्टॉक ऑफ स्टेशनरी 2800 दाखवतोय. त्यानंतर त्याची बेरीज करून घ्या. बेरीज आली 83,440. 11 नंबरच्या शेड्यूलला आपण 3 आयटम दाखवले. एक ट्रायल बॅलन्स मधला आहे आणि 2 जे आयटम आहेत ते ऍडजस्टमेंट मधला सेकंड इफेक्ट आहे. त्यानंतर 12 नंबरचं शेड्यूल आहे कंटिंजंट लायबिलिटीचं. त्याला ऍक्सेप्टन्स, एंडोर्समेंट अँड अदर ऑब्लिगेशनची जी ऍडजस्टमेंट आहे त्याचा इफेक्ट द्या. ऍक्सेप्टन्स, एंडोर्समेंट अँड अदर ऑब्लिगेशन 2,08,000. सिंगल आयटम आहे त्यामुळे लगेच टोटल करा. 2,08,000. 2,08,000. त्यानंतर 13 नंबरला या. 13 नंबरला इंटरेस्ट अर्न यामध्ये आपण दाखवणार आहोत इंटरेस्ट अँड डिस्काउंट. पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये घ्या. 14,70,000. इंटरेस्ट अँड डिस्काउंट पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये 14,70,000. लेस रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड 6,000. लेस करून आउटरला 14,64,000. लेस करून आउटरला 14,64,000. रिबेटचा सेकंड इफेक्ट द्या 5 नंबरच्या शेड्यूलला. रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड 6,000 रुपये आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 42,000 रुपये. रिबेटचा आपण सेकंड इफेक्ट दिला आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन ऑलरेडी आपण प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला दाखवलेली होती आरडी सोबत बेरीज करून, पण तिचा सेकंड इफेक्ट राहिलेला होता म्हणून तो सेकंड इफेक्ट पण लगेच देऊन घेतला आणि शेड्यूलची टोटल केली. रिबेट 13 नंबरला आपण इंटरेस्ट अँड डिस्काउंट मधून लेस केलेला आहे. त्यानंतर सेकंड इफेक्ट 5 नंबरला दाखवलं 6,000 रुपये आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनचा पण सेकंड इफेक्ट देऊन घेतला 42,000 रुपये. शेड्यूलची टोटल आली 6,04,000. आता पुन्हा तुमच्या 13 नंबरच्या शेड्यूलकडे या. 13 नंबरच्या शेड्यूलला सिंगल आयटम आहे त्यामुळे टोटल करून घ्या. त्यानंतर 14 नंबरच्या शेड्यूलला 2 आयटम दाखवायचे आहेत. कमिशन अँड एक्सचेंज 1,50,000 आणि प्रॉफिट ऑन सेल ऑफ नॉन बँकिंग ऍसेट्स 4,800. 14 नंबरच्या शेड्यूलला 2 आयटम दाखवा. अदर इन्कमला कमिशन अँड एक्सचेंज 1,50,000 आणि प्रॉफिट ऑन सेल ऑफ नॉन बँकिंग ऍसेट्स 4,800. शेड्यूलची टोटल करू 1,54,800. 13 नंबरच्या शेड्यूलची टोटल 14,64,000 आणि 14 नंबरच्या शेड्यूलची टोटल 1,54,800. त्यानंतर 15 नंबरचा शेड्यूल आहे इंटरेस्ट एक्सपेंडेड. त्याला सिंगल आयटम आहे इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स अँड बॉरोइंग्स 8 लाख रुपये. टोटल पण येईल 8 लाख. 15 नंबरच्या शेड्यूलला इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स अँड बॉरोइंग्स दाखवा 8 लाख रुपये. टोटल 8 लाख. आणि लास्ट शेड्यूल आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. राहिलेले सर्व खर्च आपण ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला दाखवतो. त्यामध्ये सॅलरीज अँड अलाउन्सेस टू स्टाफ, त्यानंतर ऑडिट फीज. सॅलरीज आहे 1,62,000, ऑडिट फीज आहे 18,000. त्यानंतर डायरेक्टर फीज आहे 16,000. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑन बँक ऍसेट्स आहे 44,000. त्यानंतर पोस्टेज अँड टेलिग्रामवर आपल्याला ऍडजस्टमेंट करायची आहे स्टॉकची, त्यामुळे इनर कॉलमला घ्या 5,400 आणि त्यातून स्टॉक लेस करा 640 रुपये. आउटरला 4,760. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरीवर पण ऍडजस्टमेंट आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी पर्टिक्युलर मध्ये घ्या 14,800. त्यातून लेस स्टॉक 2,800. आउटरला 12,000. त्यानंतर अदर एक्सपेंडिचर
9,800. 16 नंबरला आपण बँक चालवण्यासाठीचे सगळे खर्च म्हणजे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस दाखवले. सॅलरीज अँड अलाउन्सेस 1,62,000, ऑडिट फीज 18,000, डायरेक्टर फीज 16,000, डेप्रिसिएशन ऑन बँक ॲसेट 44,000, पोस्टेज अँड टेलिग्राम पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये घेतले 5,400 आणि त्यातून स्टॉक लेस केला. जो स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प होता तो आपण इथे लेस केलेला आहे 640 रुपये. तुम्ही स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प लिहिलं तरी चालेल. आणि आउटरला 4,760 दाखवले. प्रिंटिंग अँड स्टेशनरी मधून स्टॉक ऑफ स्टेशनरी लेस केला 2,800 रुपये आणि आउटरला 12,000 रुपये दाखवले. अदर एक्सपेंडिचर 9,800. टोटल करू 2,66,540. 2,66,540. आता आपण प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंट कडे या. प्रॉफिट अँड लॉसचं जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला आता क्लोज करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट क्लोज करताना जे आपण 13 नंबरची टोटल केलेली आहे ती 13 नंबर समोर दाखवणार आहोत. 14 नंबरची टोटल केलेली आहे ती 14 नंबर समोर दाखवणार आहोत. प्रत्येक शेड्यूल जे आहे 13, 14, 15, 16 प्रोव्हिजन ऑलरेडी आपण दाखवलेलीच आहे. त्या शेड्यूल पुढे त्या शेड्यूलची टोटल दाखवा. बघा 13 नंबर समोर 13 नंबरची टोटल 14,64,000. 14 नंबर पुढे 14 नंबरची टोटल 1,54,800. या दोन्हींची बेरीज करा. दोन्हींची बेरीज 16,18,800. 15 नंबरची टोटल 8 लाख. 16 नंबरची टोटल 2,66,540. प्रोव्हिजनची टोटल ऑलरेडी आपण लिहिलेली होती 82,000. आता 15, 16 आणि प्रोव्हिजनची बेरीज करा. 11,48,560. टोटल इन्कम आला आपला 16,18,800 आणि टोटल एक्सपेंडिचर आला 11,48,560. आता आपल्याला प्रॉफिट काढायचं आहे पण त्यापूर्वी आपण जो मागच्या वर्षीचा प्रॉफिट ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला होता तो रेकॉर्ड करून घेऊ. तो आहे 4,49,200. आता प्रॉफिट काढायचा 16,18,800 तून 11,48,560 वजा करा. जो येईल तो प्रॉफिट फॉर द इयर समोर लिहा. तो आला 4,70,240 रुपये. 4,70,240 रुपये. यावर 20% स्टॅट्युटरी रिझर्व्ह कॅल्क्युलेट करायचा आहे 4,70,240 वर. आधी मी दोन्हींची टोटल करून घेते. दोन्ही प्रॉफिटची बेरीज आली 9,19,440. स्टॅट्युटरी रिझर्व्ह आपण काढतोय करंट इयरच्या प्रॉफिटवर म्हणजे 4,70,240 वर 20%. तो आला 94,048. 94,048. आता 9,19,440 मधून 94,048 वजा करा. जो उरेल तो आहे नेट प्रॉफिट फॉर द इयर कॅरीड डाऊन. तो आला 8,25,392. 8,25,392. आणि वरची जी टोटल प्रॉफिटची बेरीज होती तीच आपण प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला सगळ्यात शेवटी बेरीज म्हणून दाखवून द्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा स्टेटमेंट इथे क्लोज झालं 9,19,440 ला. आता आपण स्टॅट्युटरी रिझर्व्ह आणि नेट प्रॉफिट हे दोन्ही आयटम ट्रान्सफर करतोय 2 नंबरच्या शेड्यूलला. त्यामुळे 2 नंबरच्या शेड्यूल कडे या. तिथे ऑलरेडी आपण स्टॅट्युटरी रिझर्व्ह दाखवलेलं होतं 4,80,000 रुपये. त्यामध्ये ऍड ट्रान्सफर्ड 94,048. आउटरला टोटल 5,74,048. त्यानंतर नेट प्रॉफिट फॉर द इयर ब्रॉट डाऊन 8,25,392. 8,25,392. 2 नंबरच्या शेड्यूलची आपण टोटल केली. टोटल आली 13,99,440. 2 नंबरच्या शेड्यूलची टोटल आली 13,99,440. आता आपण बॅलन्स शीट कडे जाऊ. बॅलन्स शीट आपल्याला टॅली करायचं आहे. बॅलन्स शीट टॅली करण्यासाठी एक
नंबर समोर 1 नंबरच्या शेड्यूलची टोटल लिहा. 2 नंबर समोर 2 नंबरच्या शेड्यूलची टोटल लिहा. त्यानंतर 3 नंबर समोर डिपॉझिटची टोटल लिहा. 4 नंबर समोर बॉरोइंगची टोटल लिहा. 5 नंबर समोर अदर लायबिलिटीजची टोटल लिहा. या सिक्वेन्सनी आपल्याला बॅलन्स शीट टॅली करायचं आहे. आपलं कॅपिटल 24 लाख आहे. ऑथराईज आपण कॅल्क्युलेशनला घेत नाही, त्यामुळे 30 लाख आपण बेरजेला घेतलेलं नाही. त्यानंतर 2 नंबर रिझर्व्ह अँड सरप्लसची टोटल आली 13,99,440. डिपॉझिटची टोटल 50 लाख. बॉरोइंगची टोटल 10,20,000. अदर लायबिलिटीची टोटल 6,04,000. त्यानंतर कॅश इन हँड अँड विथ RBI ची टोटल 12 लाख. बॅलन्स विथ अदर बँक मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीसची टोटल 18,60,000. इन्व्हेस्टमेंटची टोटल 14 लाख. ॲडव्हान्सेसची टोटल 50,20,000. फिक्स ॲसेटची टोटल 8,60,000. फिक्स ॲसेट 8,60,000. अदर ॲसेटची टोटल 83,440. 83,440. त्यानंतर कंटिंजंट लायबिलिटीला 2,08,000 12 नंबरची टोटल. आता टॅली करू. 1 ते 5 ची बेरीज करा आणि 6 ते 11 ची बेरीज करा. 1 ते 5 ची जी बेरीज आहे ती आलेली आहे 1,04,23,440 आणि 6 ते 11 ची पण बेरीज आलेली आहे 1,04,23,440. मग आपला प्रॉब्लेम जो आहे तो 1,04,23,440 ला टॅली झाला. बिल्स फॉर कलेक्शनला तुम्ही जी बिल्स फॉर कलेक्शनची अमाऊंट होती ती दाखवून द्या.